नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, WRD जलसंपदा विभाग याच्या ज्या आहेत त्या 2 लिस्ट आलेल्या आहे आणि या दोन्ही लिस्ट नाशिक विभागाच्या आहे आणि दोन्ही लिस्ट मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. ठीक आहे. 2023ची भरती आहे तर परिमंडळाचे जे नाव आहे ते नाशिक विभागाचे आहे आणि पदाचे जे नाव आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट CA ज्याला आपण म्हणतो आणि स्थापत्य अभियांत्रिकी या नावाने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या नावाने आपण त्याला ओळखतो. ठीक आहे. अशा लिस्ट आलेल्या आहे. सुधारित वेटिंग लिस्ट आहे, सुधारित प्रत्यक्ष यादी आहे. मित्रांनो, पहिला कॉलम तुम्हाला सिरियल नंबरचा दिसेल, दुसरा मेरिट नंबरचा, तिसरा कॅन्डिडेटचं पूर्ण नाव, नंतर जेंडर, नंतर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, मार्क ऑप्शन आणि वेटिंग कॅटेगरी या तुम्हाला 4 इथे तुम्हाला दिसणार आहे. पहिल्या नंबरचा जर विचार केला 143 नंबरचे मेरिटचे स्टुडंट आहे आणि यांचे नाव आहे अक्षय भाडगे, मेल कॅन्डिडेट आहे. NTD मधनं यांची जे रिझर्वेशन होतं कॅटेगरी रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे ते जनरलला 160.93 मार्काचा आहे आणि वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1मधून त्यांना लागलेला आहे त्यांचा नंबर. ठीक आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीतून सिलेक्शन इथे तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे यादी आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये टोटल जर कॅन्डिडेट बघायचे झाले आपल्याला तर टोटल कॅन्डिडेटची यादी जर बघायची झाली तर आपल्याला स्क्रोल डाऊन करत खाली यावं लागणार आहे आणि इथे तुम्हाला टोटल आकडा बघायला मिळणार आहे 115चा. ठीक आहे. 115 उमेदवारांची यादी इथे टोटल लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि नंतर यांनी टिपसुद्धा दिलेली आहे आणि 1, 2, 3, 4 टिप नेहमीप्रमाणे आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल पहिली जे टिप आहे, शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवड यादी प्रतीक्षा यादीसाठी यापूर्वी दिनांक 15/7/2023 ते 20/7/2024 कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारातून जे आहे ते तुम्हाला इथे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. बाकी काही असं नवीन टिप याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. उपरोक्त प्रतीक्षा यादीची कालमर्यादा ही सदर पदाचे प्रथम प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडसूचीच्या कालमर्यादेच्या अंतिम तारखेपर्यंतच राहणार आहे. हा पॉईंट 74 नंबरचा तुम्हाला महत्त्वपूर्ण याच्यामध्ये वाटत आहे. ठीक आहे. याच्यानंतर आता दुसरी लिस्ट बघूया. तर बघा, टेलिग्राम चॅनलवरती मी लिस्ट टाकले आहे. आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर YT नावाचा. ह्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला किंवा जॉईन नसेल केला तर प्लीज जॉईन करून घ्या. ठीक आहे. याच्यानंतर बघा 136 क्रमांकाची PDF जी आहे ते PDF आपण ओपन करूया. तर मी जे नेट बंद केलं आहे त्याच्यामुळे थोडासा इथून प्रॉब्लेम जाईल. तर बघा, इथून नेट ऑन केलेलं आहे. ठीक आहे. आता लगेच तुमच्या पुढे जी आहे ती यादी समोर येईल. तर दोन्ही याद्या ज्या आहे मी टाकलेल्या आहे. थोडा वेळ लागत आहे मित्रांनो, यादी जी आहे ती अपलोड झालेली नाही. ठीक आहे. तर हरकत नाही, थोडा वेळ आपण इथे वाट बघू आणि यादी जी आहे ती अपलोड होण्याची प्रतीक्षा करूया. तर बघा, यादी अपलोड झालेली नाही. तर मी आता याला बॅक करतो आणि पुढची जी यादी आहे ती मला डायरेक्ट याच्यामधून दाखवतो. तर थोडासा वेळ घेत आहे. आपण डायरेक्ट साईडवरती जाऊया. ठीक आहे. थोडासा वाट तुम्हाला इथे बघावी लागणार आहे. साईटचा थोडा प्रॉब्लेम सुरू आहे मित्रांनो, सर्व्हरचा थोडा प्रॉब्लेम सुरू आहे. त्याच्यामुळे साईट जी आहे कधी लवकर ओपन होत नाही. काही मधामध्ये 3 ते 4 दिवस बंदच होते. ठीक आहे. त्याच्यामुळे जी अपडेट आहे ती अपडेट मी तुमच्यापर्यंत मधात जेव्हा साईट ओपन झालेली होती तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती. तर थोडा वेळ इथे तुम्हाला लागताना दिसेल. तर थोडा वाट बघावीच लागणार आहे. ठीक आहे. तर थोडी वाट बघितल्यानंतर ज्या लिस्ट आहे त्या सर्व लिस्ट आपल्यापुढे ओपन होऊ शकतात. ते स्टार्ट डाउनलोड 135 नंबरची फाईल विचारली आहे मला. तर ती फाईल आपण 135 ऑलरेडी बघितलेली आहे. ठीक आहे. तर याला बॅक करावं लागणार आहे. तर सॉरी, 136 बघितलेली होती. 135 नंबरची फाईल बघायची आहे आपल्याला. 136 मी बघितलेली आहे. ठीक आहे. तर 135 नंबरची जी फाईल आहे तिला ओपन करूया. तर थोडा वेळ इथे आणखी लागणार आहे. त्याच्यामुळे मी इथून डायरेक्ट बॅक जातो आणि बॅक जाऊन तुम्हाला जी मी अगोदर फाईल डाउनलोड केलेली आहे ती डाउनलोड केलेली फाईल इथे दाखवतो. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी टाकलेली आहे, परंतु पूर्णपणे फाईल अपलोड झालेली नाही. ही 135 नंबरची फाईल आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते पदाचे जे नाव आहे ते लेबर असिस्टंट आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे. सुधारित प्रतीक्षा यादी आहे, नाशिकचीच आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर सुधारित प्रतीक्षा यादीसुद्धा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मेरिट नंबर, सिरियल नंबर हे कॉलम आहे. म्हणजे सिरियल नंबर, मेरिट नंबर, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर,
कॅन्डिडेटचे पूर्ण नाव, जेंडर, रिझर्वेशन कॅटेगरी, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, मार्क ऑप्शन आणि वेटिंग कॅटेगरी. ठीक आहे. पहिल्या नंबरला जे आहे ते 8 नंबरचे मेरिट आहे आणि यांचं जे सिलेक्शन आहे ते ओपन वेटिंग लिस्ट ओपन जनरल एकमध्ये झालेलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर विचार केला आपण तर याच्यामध्ये तुम्हाला टोटल कॅन्डिडेटची जी लिस्ट दिसत 47 कॅन्डिडेट तुम्हाला टोटल याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये थोडे 1 पॉईंट एक्स्ट्रा दिलेला आहे तर तो 1 पॉईंट एक्स्ट्रा काय तुम्हाला बघायचा आहे. आणि याच्यामध्ये बघा 5 प्रकारचे टिप्स दिलेले आहेत त्यांनी. पहिलं टिप कॉमन असतं. दुसरं मला बघूया. सामाजिक समानता आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची शिफारसी खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे. त्या अटी कोणत्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 आहे. समन्वय समिती गट सरसेवा भरतीमार्फत नियुक्ती शिफारस झाले याचा अर्थ अंतिम नियुक्ती झाली असे होत नाही. आता पुनश्च आवश्यक प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्राची फेर तपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकरण यांच्याकडे सविस्तर नियुक्ती व तपासणी स्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक उमेदवारांच्या प्रकरणी महाराष्ट्र शासन जे आहे तो शासन निर्णय क्रमांक दिनांक 3/6/2016चे शासन निर्णय बदल अटी व शर्ती बंधनकारक राहणार आहे. माजी सैनिकाच्या संदर्भात हा 4था नंबरचा पॉईंट आहे. आणि 5व्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो, उपरोक्त प्रतीक्षाधीन यादीची कालमर्यादा आणि सदर पदाचे प्रथम प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडसूचीच्या कालमर्यादेच्या अंतिम तारखेइतकेच राहणार याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारच्या लिस्ट आहेत आणि आणखी ज्या लिस्ट आहेत त्या येणारच आहे मित्रांनो. कसल्याही प्रकारची घाईगडबड करण्याची आवश्यकता नाही आणि बाकीच्या पोस्टच्यासुद्धा बाकीच्या डिव्हिजनच्यासुद्धा लिस्ट येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची WRD जलसंपदा विभागाच्या संदर्भातली अपडेट आहे. जोपर्यंत भरती पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कोणती भरती जे व्हिडिओ जे आहे अर्धवट सोडत नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्ही चॅनलला लाईक असाल तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.